यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते. पुण्यात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. पुणे महानगरपालिकेची अतिक्रमणावर जोरदार कारवाई. आज पुणे येथील दबास प्लॉट गुलटेकडी येथील मांगवाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांचे पुणे महानगरपालिकेच्या वतीनं घर पाडण्यासाठी अतिक्रमण कारवाईसाठी प्रशासकीय अधिकारी आणि सर्व यंत्रणा सकाळी 8 वाजता येऊन उभी राहिलेली. तरी त्या नागरिकांचं म्हणणं आहे की SRA स्कीमसाठी जो काही त्यांना मोबदला दिला होता त्या संदर्भात कोर्टामध्ये केस चालू असताना सुद्धा महानगरपालिका बळजबरीने ही कारवाई करण्यासाठी आलेली आहे असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तरी सदर माहिती पुढे लवकरच देण्यात येईल. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी कांताभाऊ राठोड, पुणे. 20 तारीख आम्हाला दिलेली त्याच्या अगोदरच आमचं घर तोडलं. आम्ही कुठं जायचं आता? रोडवर झोपायचं का आम्ही आता? रस्त्यावर 10 जणांना काय 20 लोक त्यांनी नावलंच पाठवलेत म्हणा. लेकरं बाळा लहान लहान काही करायची. 150 वर्षापासून आम्ही राहत असून आमच्यावर कारवाई चालू झालेली आहे आणि आमचे कोर्टात केसही लावलेले चालू आहे सध्या. जरी त्यांनी पैसे वगैरे देऊन सगळे हे केलेले आहे. कोर्ट चालू असताना पण कोर्टात ते चालू असताना ही कारवाई होऊ नाही शकत. त्या मते ते तुमच्या इथं काहीच नाही आणि आमचा नंबर वेगळा आहे आणि त्यांचा जो नंबर आहे तो वेगळा आहे. तरी पण त्यांना 10 वेळा पोलिसांना आम्ही ऑर्डर दाखवली कोर्टाची, तरी पण ही लोक ऐकायला तयार नाही, काय नाही. बिल्डरने पैसे देऊन वगैरे केले. आता परवा दिवशी आमची 20 तारखेला कोर्टात हे आहे. आम्ही जवळजवळ 13 ते 14 कलेक्टरला यांना भूमी अभिलेखवाल्यांना यांना पत्र पाठवलेलं आहे. तिथनं काहीच आमच्या इथं रिप्लाय आलेला नाही अजून. फक्त SRA आणि पोलिसांना एकमत करून त्यांनी संगनमत करून त्यांनी हे केलेलं आहे. जर आम्हाला हाय तसं परत त्यांनी घर बांधून द्यावं. कोर्टाची ऑर्डर असतानाही असं करणं ते कितपत चांगलं आहे हे तुम्हीच विचार करा. बघा आता या पोरीचं लग्न आहे आता या पुढच्या 10-12 दिवसात. तरी पण त्यांना 10 वेळा सांगून सुद्धा ती लोक आमच्या विरुद्ध आमच्या हे बघा त्यांना बोलायला पण जमाना काय नाही. इथं कारवाई चालू आहे सगळी. सगळ्यांचे सामान बिमान एक लग्नाची घाई चालू आहे. पाहुणे आलेले बघा हे ना इथं नोटीस लावलेली. नोटीस पण लावलेली आम्ही. नोटीस लावून सुद्धा पण त्यांनी हे केलेले बळणी पैशाचा वापर केलेला आहे. बघा इथे हे सामान सगळं बाहेर काढलंय आमचं. आता आम्ही लोकांनी जायचं कुठं? आम्ही मातंग समाजाचे आणि ते बोललं त्यांचा सर्वे नंबर पण वेगळा आहे आणि आमचा. आणि सगळं पहिली गोष्ट बिल्डरचीच इथं जागा नाही. बिल्डरची जागा दुसरीकडे आहे. ते आम्ही सगळं कोर्टात सादर करणार होतो पण हे सगळं त्यांनी आधीच हे केलं. आता 20 तारखेच्या आम्हाला परवा दिवशी एप्रिलमध्ये आमची तारीख आहे. पहिली 1 तारीख झालेली तर ते तिथं सादर करायच्याच पहिले त्यांनी सगळं हे केलेलं आहे. आमचं उद्ध्वस्त केलेलं आहे. हे सगळं असं बोलू अलीकडे तू पण व्हिडिओ कर बोलताना वगैरे. तू माझ्यात नाही झालं तर तुझ्यात कर. मला तर हॅलो, हा बोला. संघर्ष आम्ही 150 वर्षापूर्वीच्या अगोदरपासून इथं राहत आहे. तरी आमची ही जागा SRAच्या कोणत्याही जागेत येत नसून ही जागा SRAच्या कोणत्याच ठिकाणी येत नसून आमचा सर्वे नंबर वेगळा आहे. हा आमचा वेगळा सर्वे नंबर आहे आणि ते आम्हाला कोर्टाने हे केलेलं आहे. आम्हाला कलेक्टरने येणे केलेलं आहे 1917 साली. तरी हे लोक
महानगरपालिकेचे व इतर पोलीस अधिकारी आणि कलेक्टरच्या नोटीसला ते मान्य देत नाही. ते कलेक्टरच्या नोटीसला कोणतीही मान्यता देत नाही आणि त्या लोकांनी येऊन आमची 67 ही प्रॉपर्टी किंवा ही जागा एसआरएच्या वेगळ्या भागात नाही येते. त्यांचा आमचा कोणताही संबंध नसतानाही त्यांनी आमच्यावर कारवाई केलेली आहे आणि आमची घरं आता तोडत आहे. लाईव्ह दाखवतो मी सगळ्यांना, तर तुम्ही बघा. आणि ही जी जागा आहे ही एसआरएच्या वेगळी आहे. काही संबंध येत नाही त्याच्याशी. आणि बिल्डरनी एसआरएला किंवा इतर अधिकाऱ्यांना पैसे देऊन आणि हे करून त्यांनी आमच्या घरांवर गोरगरिबाच्या घरांवर त्या पद्धतीत कारवाई चालू केली आहे. कारवाई करतात आणि कोणताच अधिकारी थांबत नाही आणि ते आमचं कोणतंही म्हणणं ऐकून घेत नाही. पेपर ऑलरेडी आमच्याकडे आहे, कोर्टात केस चालू आहे. कोर्टात केस चालू आहे. तरी हे लोक आम्हाला 20 तारीख पडलेली आहे, तरी ती लोकांनी कारवाई केल्याशिवाय बस तुम्ही बोलले बोला 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 लोक. 100-150 वर्ष इथं राहतोय तरी आमच्यावर कारवाई